पुण्यात जीबीएसमुळे आणखी एकाचा मृत्यू. 37 वर्षीय पुरुषाचा झाला मृत्यू. रुग्णालयात सुरू होते उपचार. उद्यापासून सुरू होणाऱ्या 12वी परीक्षेच्या अनुषंगानं रत्नागिरीतील परीक्षा केंद्र सज्ज. परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी प्रशासनाची करडी नजर असणार. जळगावच्या अमळनेरमध्ये भर दिवसा बँकेसमोरनं 9 लाखांची बॅग लंपास. दुचाकीवरनं आलेल्या 4 अज्ञात चोरट्यांनी बॅग केली लंपास. शिर्डीतल्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांची ग्रामसभा. पीडित कुटुंबाच्या समवेत शिर्डी ग्रामस्थांनी मशाल मोर्चा काढत घटनेचा केला निषेध. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या पनवेल एक्झिट मार्ग पुढील 6 महिन्यांसाठी बंद राहणार. नव्यानं उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामात सुधारणा केली जाणार असल्यानं मार्ग बंद राहणार. राजकोट इथला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. मंत्री नितेश राणेंचे निर्देश. चेंबूर पोलीस ठाणं उडवून देण्याची अज्ञाताकडनं धमकी. पोलीस ठाण्यात बॉम्ब शोधक पथकाकडनं तपासणी. तपासणीनंतर अफवा असल्याचं समोर. फोन करणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू. अहिल्यानगरमध्ये अतिक्रमणांबाबत आमदार संग्राम जगताप आक्रमक. पालिकेत आयुक्तांच्या दालनामध्ये केलं ठिय्या आंदोलन. राजघराण्याबद्दल चित्रपट काढणाऱ्यांसाठी कायदा पारित करावा. महाराणी येसुबाई फाउंडेशन संस्थापक सुहास राजेशिर्केंची मागणी. आणि उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत. एकाच दिवशी 135 जणांना घेतला चावा. भटक्या कुत्र्यांमुळे उल्हासनगरकर त्रस्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.